हाय हॅलो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरू असे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, बऱ्याचशा ताई म्हणत होत्या की ताई कटिंग आणि स्टिचिंग दाखवा. तर हा व्हिडिओ कटिंगचा असणार आहे. प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत आपण डायरेक्ट अस्तरवरती. आणि नंतर पुढचा व्हिडिओ जे असेल ते असेल ब्लाऊजचा स्टिचिंगचा. तर हाच ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करून स्टिचिंग करून दाखवणार आहे आणि पूर्ण डिझायनर ब्लाऊज असणार आहेत. सो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता डिझायनर म्हणजे बॅकने बाहीला वगैरे कलांजली पैठणीवरचा हे असा पद्धतीचे ब्लाऊज पीस आहे. तोच मी ब्लाऊज पीस तुम्हाला इथं कट करून दाखवणार आहे. तर 32 साईज आहे. 32 साईजचे जे काही तुमचे कस्टमरचे माप असतील ते मी इथं घेतलेले आहेत माझ्या कस्टमरचे. तर इथं 13.5 इंच उंची प्लस 1 इंच आपण शिलाई मार्जिन ॲड करतो. तर इथं मी घेतलेलं आहे 14.5 इंच. तर अशा पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेतली. 5.5 इंचचा मुंडा घेतला आहे. 2.25 इंचाची गळारुंदी घेतली आणि सॉरी आणि 5.5 इंचचं शोल्डर, 2.25 इंच गळारुंदी आणि 5.5 इंचचा मुंडा घेतलेला आहे. 32 इंच आहे. 5.5 इंच मुंडा बसून जातो. त्यामध्ये थोडंसं आपण ह्याच्यामध्ये राऊंडमध्ये दिला तरी गोल तरी चालतो. तर आता छाती आहे 32 इंच. 32चा चौथा भाग 8 इंच टाकलं आहे मी आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतले. आणि अशा पद्धतीने गोल राऊंड करून घ्यायचं आहे आपल्याला मागच्या मुंड्याचा. आणि इथं थोडासा खाली थोडासा आकार द्यायचा, खाली 1/2 इंच येऊन, जेणेकरून व्यवस्थित मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाही. तर बघा अशा पद्धतीने आता मी इथं 9.5चा गळा घेतला आहे. शिलाई मार्जिन 1/2 इंच आणि 9 इंच गळा होता. तर अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतला. आता गळा तर आपण जे मेन ब्लाऊज पीसला आलेला आहे ते तर करणार आहोत. आता इथं मी कंबर टाकली, बॅक साईडला 1 इंच टक्स आणि हे शिलाई मार्जिन 2 इंच. अशा पद्धतीने आता डायरेक्ट अस्तरवरती करते आणि तुम्हाला दाखवण्यामुळे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. नाहीतर मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असते. ओके. तर मग हे बघा अशा पद्धतीने आपलं कटिंग करून झालेलं आहे. आता इथं कंबरती जे काय होतं ते टाकले. आता इथं तुम्हाला फक्त तुमचे मापं टाकायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने हे आता आपण बॅकचं पॅटर्नचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला फ्रंट पॅटर्न काढायचा आहे प्रिन्स कटोरीचा. ओके. तर इथं बघा अशा पद्धतीने मी इथं जे इकडच्या साईडचं अस्तर आहे ना त्या अस्तरवरती ठेवलेलं आहे. तर आता मोठी बाई असल्यामुळे मी इथं पूर्ण 1 मीटर अस्तर घेतलं होतं. अगोदर त्या कोपऱ्याला आपण बॅक पॅटर्न कट केलं. आता ह्या कोपऱ्याला आपण फ्रंट पॅटर्न कट करणार आहोत. तर फ्रंटला थोडंसं आपण जे आहे ते मार्किंग करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने. आता आपण इथं काय केले, थोडंसं इथं फक्त 1/2 इंच आपण गळ्याच्या साईडने थोडं जास्त घेतलेलं आहे. बाकीचं बरोबर घेतलं आहे. अशा पद्धतीने मुंडा वगैरे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे. मुंड्याला थोडासा 1/2 इंच आतमध्ये येऊन आकार द्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा. ठीक आहे. अगोदर मागच्या मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं, नंतर पुढच्या मुंड्याचं. आता इथं टक्स पॉईंट काढणार आहोत. तर टक्स पॉईंट आपण हुकाच्या पट्टीपासून तर आपण पुढे 4 इंच घेतला आहे. 1.5 इंच टक्स घेतला आहे आणि मधून असा आपल्याला आकार द्यायचा आहे. पाहिलं तुम्ही अशा पद्धतीने. आता इथं 1.5 इंच जे आपण घेतले ते 1.5 इंच आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन असं 2 इंच पुढं आपण टिक केलं इथं. आता इथं सुद्धा आपण काय करायचं, इथं 1/2 इंच जाणार आहे आपलं. तर इथं सुद्धा 1/2 इंच आपण पुढं मुंड्याला वाढून घ्यायचं आहे, जेणेकरून जे जातं ते आपलं बरोबर पुढं आपल्याला येऊन जातं. ठीक आहे. तर ह्या अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता आकाराची भरपूर पद्धत आहेत. तुम्ही एकदा सारखं पेपर कटिंग केलं ना तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे सिंपल आकार व्यवस्थित येऊन जातील. तर बघा अशा पद्धतीने आता मी गळारुंदी इथं 2.5 इंच घेतलेली आहे पुढच्या गळ्याची. आणि आता इथं 1/2 इंच जास्त वाढलेला आहे, 1/2 इंच. ओके. आणि गळ्याची उंची 6 इंच घेऊन मी गळ्याला आकार देऊन घेतला. आणि इथं आता मी टक्सचं तुम्हाला दाखवते बघा परत एकदा. आता जर तुम्हाला तुमच्या प्रिन्सच्या कटोरीला पप येत नसेल तर ही अशा पद्धतीने टक्स घ्यायचा आहे. आणि जर छाती जास्त असेल आणि पप हवा असेल जास्त तर, आणि जर नसेल हवा तर मग ज्याला ठीक आहे ह्याला सुद्धा भरपूर पप येतं, त्याच्यामुळे घ्यायची पण गरज नाही. पण तुम्हाला मार्किंग करून दाखवते जस्ट. आता इथं आपण 1.5 इंच घेतलं प्रिन्सच्या कटोरीला 1.5 इंच वरती वाढवलं. उंचीला टक्स आपण 4 इंचचा घेतलेला आहे खालून वरतीपर्यंत. आणि ह्या अशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे. राहून परत तुम्ही बघा, हे म्हणजे व्हिडिओ परत बघितला तर लक्षात तुमच्या नक्की येईल. तर बघा ह्या अशा पद्धतीने आपण हे कटिंग करून घेऊया. आता प्रिन्सची कटोरी, साईड पॅटर्न आणि हे आपण हे सगळं वेगवेगळं करून घेऊया. आता अशा पद्धतीने हे आपण 2 पीस प्रिन्स कटचं कटिंग करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने अगोदर मुंडा हे सगळं कट करून घ्यायचे. आता आपण जे आपले 2 साईडचे 2 भाग निघणार आहेत. ओके. तर ते आपण सुट्टे करून घेऊया. आता इथं मी
पहिले वेगवेगळे भाग करून घेतले. तिथं घडी होती तिथं. आता आपण कटोरी पण कट करून घेऊया, फिनिशची कटोरी. ओके, आता ही साईड पॅटर्न आपला हुकलुकचा साईड पॅटर्न कट करून झाला आहे. फिनिशची कटोरी टक्स वगैरे कट केलेला आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथं 2-2 भाग इथं मिळालेले आहेत, म्हणजे दोन्ही पण साईडचे. आता इथं आपण बॅक पण कट केला, पण बॅकचा मी इथं गळा नाही कट करणार, कारण इथं आपल्याला जे डिझाईन होतं पुढं आलेलं त्याच डिझाईनवरती गळा इथं आपल्याला कट करायचा आहे. तर बघा, आता इथं मी फोल्ड करून घेतले, व्यवस्थित जुळून घ्यायचे. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं. आता फ्रंट आणि बॅक आपलं दोन्ही पण झालेलं आहे. तर आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने करणार आहे, तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आता डायरेक्ट अस्तरवरतीच करत आहे मी, आणि खूप सोपं जातं अस्तरवरती करायला. तर बघा, अशा पद्धतीने आता मी इथं व्यवस्थित जुळून घेते अस्तर. आता काय होतं, एक पदर खाली सुटलेला असतो, एक वरती असतो, तो व्यवस्थित जुळून घ्यायचे. नाहीतर मग तुम्ही इथं टाचण्या लावून पण घेऊ शकता. तर बघा, अशा पद्धतीने आता मी ते डबल घडी केलेली आहे. आता इथे तुमची जेवढी बाहीची उंची आहे ती, आणि इथं तुम्हाला 1 इंच मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे. इथे बाही आहे 9 इंच, 10 इंच मी टाकणार आहे शिलाई मार्जिन 1 इंच ॲड करून. तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे. तर मी इथं घडी तुम्हाला टाकते बाहीची किती टाकते बघा. तर मी इथं 8 इंच छातीचा चौथा बघा ना, अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून मी 8.5ची घडी टाकली. 3 इंच मुंडा खोली घेतली, 2.5 इंच मुंड्या खोलीच्या आतमध्ये यायचे, आणि तिथं ना 1-2.5 इंचवरती टिक करायचं, आणि 2 इंचवरती टिक करायचं. आणि अशा पद्धतीने अगोदर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा, नंतर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. ठीक आहे. आता इथं मी दंडघेर 4.5 टाकलेला आहे, आणि 2 इंच शिलाई मार्जिन टाकलेलं आहे. तसं आपण जास्त झालं तर नंतर कटही करू शकतो, त्यामुळे थोडंसं जास्त ठेवायचं. ठीक आहे, शिलाई मार्जिनचं काही नाही, नंतर आपण कटही करू शकतो त्याच्यामुळं. तर बघा, अशा पद्धतीने आता मी इथं कटिंग करून घेते. दोन्ही पण मार्किंग मी करून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचं अगोदर मागच्या मुंड्याचं कट करून घ्यायचे. थोडासा कट मारायचा, मध्ये घडी खोलून घ्यायची, आणि अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या मुंड्याचं सुद्धा मार्किंग केलेलं ते कट करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने. आता इथं थोडंसं कोण निघलेले आहेत, उंच टोकवर झाले, ते पण आपण व्यवस्थित कट करून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने आपण इथं कट मारून घेतलेलं आहे, ते आपल्याला फोल्ड करून व्यवस्थित ठेवून द्यायचं, जेणेकरून आपल्याला लक्षात येतं. अशा पद्धतीने पॉईंट आलेला आहे. तर आता आपण जे कमरेला फिनिशिंग देतो, हुकलुकच्या पट्ट्या, फिनिशिंगच्या पट्ट्या, त्या आपण लगेचच तिथं उरलेल्या अस्तरमध्ये काढून घ्यायच्या, जेणेकरून मग शिवताना व्यवस्थित पटापटा शिवलं जातं. आता इथं मी घेतलेलं आहे ब्लाऊज पीस. तर आता ब्लाऊज पीस घेताना काय करायचं आपल्याला, इथं गळा आहे, इथं गळा आपल्याला वर्कमध्ये आलेला आहे, एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये. बाहीलासुद्धा वर्क आलेला आहे. तर आता आपल्याला जसं वर्क आहे तसंच आपल्याला इथं कटिंग करावं लागतं. तर बघा, अगोदर आता मी इथं बाही जोडून घेते. आता गळासुद्धा जुळून घ्यायचा आहे, बाहीसुद्धा जुळून घ्यायच्यात, एका व्यवस्थित ठेवून घ्यायच्या. डिझाईन पण व्यवस्थित आलेल्यात का बघायच्यात, नाही तर मग काय होतं, एका बाहीची डिझाईन एकीकडे, एका बाहीची डिझाईन एकीकडे अशी खालीवरी होते. त्यासाठी हे आपल्याला बाहीवर बाही व्यवस्थित डिझाईन जुळून घ्यायची, वर्कवर वर्क ठेवून घ्यायचं. आपल्या हाताला व्यवस्थित लागतं, आपण पाहू शकतो बघा, अशा पद्धतीने तसं वर्क आपल्याला एका ठेवून घ्यायचे. मग बाकीचं आणि त्याच्यामध्ये मध्य पॉईंट ठेवायचा. आता इथं बघा, मी तुम्हाला दाखवते मध्य पॉईंट कसा ठेवायचा आहे. इथं जे मोर आहे ना, ते मोर आपलं जे बाहीचं कट मारलेलं होतं आपण, त्या कटावरती अशा पद्धतीने व्यवस्थित जुळून ठेवून घ्यायचं आहे. बघा, मार्किंग करून दाखवते, आणि त्या कटावरती ठेवायचं आहे. आणि जर सटकचं असेल तुमचं, तर तुम्ही तर एकदम मध्यभागी टाचणी लावून घ्या, आणि साईडने मी लगेच कट करून घेते. आता मला इथं सवय आहे, त्यामुळे मी टाचणी नाही लावत. तर बघा, अशा पद्धतीने मी आता व्यवस्थित लेवलमध्ये एकदम कट करून घेतलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने आता आपली बाही कटिंग झाली. आता आपल्याला साईड म्हणजे बॅकचा पॅटर्न पण कट करून घ्यायचा आहे. आता इथं काठसुद्धा बॅकच्या पॅटर्नला खालीच आलेले होते, बाहीला नव्हते. तर आता इथं हे गळा आहे ना, हे गळासुद्धा आपल्याला व्यवस्थित जुळून घ्यायचं आहे. जे काही गळ्याची रुंदी असती ती थोडी इथं एम्ब्रॉयडरी वर्कला जास्त येते, तर ती आपण नंतर शिवताना थोडंसं कमी करू शकतो त्याला. तर ही आता बॅक पॅटर्न आपला अस्तरचा वरती ठेवायचा आहे, आणि बॅकचं कट करायचं. आता इथं थोडंसं जॉईंट येते, कारण इथं आता बाहीचं आणि बॅकचं दोन्ही पण वर्क एकाच साईडला आलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं इथं जॉईंट येऊ शकतो. पण इथं कोपऱ्याला आपण नंतर शिवताना जॉईंट देणार आहोत, तर ते आपण कट करून ठेवलं. आता आपण फ्रंट साईडचे 2 पार्ट आपले कट करायचे राहिले, ते पण कट करून घेऊया.
आता आपण साईड पॅटर्न ठेवला इथं हुकलूक पट्टीचा, तर ते पण मी इथं ठेवून घेतलं आहे. आता ते पण कट करून घेतलं आहे. आता इथं डबल फोल्ड ब्लाऊज पीस असल्यामुळे आपल्याला डबल फोल्डमध्ये दोन भाग आपले मिळून जातात. साईड पॅटर्नचे आणि कटोरीचे दोन भाग आपल्याला पाहिजे असतात, ते आपले इथं मिळतात. तर बघा अशा पद्धतीने आता आपलं इथं दोन्ही पण कट करून झालेले, जे काही उरलेलं होतं ते तुम्हाला इथं योगपट्टी म्हणजे सॉरी हे जे आपलं हे राहतं ना पायपिंगच्या पट्ट्या, त्याच्यासाठी आपण तिरक्या पट्ट्या काढून घेतल्या आणि उरलेला आपण ब्लाऊज पीस तसंच ठेवून दिलं. तुम्हाला इथं लटकन वगैरे बनवायचे असते त्याचा उपयोग होतो. तर चला, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही समजलं नसेल तर विचारा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा.